नमस्कार. आजच्या या विशेष विश्लेषणात आपण एका अत्यंत रंजक विषयावर बोलणार आहोत. अलीकडील अहवालांवर आधारित तामिळनाडूमधील सध्याच्या अत्यंत गुंतागुंतीच्या आणि थक्क करणाऱ्या राजकीय कोंडीची आज आपण उकल करणार आहोत. सध्या तिथे जे काही घडत आहे ते एखाद्या राजकीय थरारपट्टापेक्षा अजिबात कमी नाही. तर आपण थेट या विषयाच्या खोलात जाऊया आणि सुरुवात एका अशा मध्यवर्ती प्रश्नाने करूया ज्याने या निवडणुकीनंतरच्या परिस्थितीला एका मोठ्या रहस्यात बदलून टाकलंय. केंद्रातील सत्ताधारी पक्षाला आपल्या सर्वात कट्टर प्रादेशिक विरोधकाने सरकार स्थापन करावे असं का वाटत असेल? ऐकायला थोडं विचित्र वाटतं ना, पण याची उत्तरे आणि त्यामागील तर्क खरोखरच विचार करायला लावणारे आहेत. आज आपण या गुंतागुंतीच्या राजकीय जाळ्याचे टप्प्याटप्प्याने विश्लेषण करणार आहोत. आधी बघूया सत्तेची कोंडी, मग सत्तेचं क्लिष्ट गणित, भाजपला डीएमके का हवाय, काँग्रेसला रोखण्याची रणनीती आणि शेवटी एम.के. स्टॅलिन यांची सावध भूमिका. चला तर मग सुरू करूया. आपला पहिला मुद्दा आहे तामिळनाडूमधील सत्तेची कोंडी. या घटनात्मक कोंडीला कारणीभूत ठरलेली तात्काळ ठिणगी नेमकी कुठे पडली ते पाहूया. आता हे बघा, थलपती विजय यांच्या टीव्हीके पक्षाने सर्वाधिक म्हणजे तब्बल 108 जागा जिंकल्या. ते सर्वात मोठा पक्ष ठरलेत, पण तरीही ते सत्तेपासून दूर आहेत. का? कारण राज्यपालांनी त्यांना शपथविधीपूर्वीच आधी बहुमत सिद्ध करायची अट घातली आहे. इथेच खरी गोम आहे. संविधानात असा कोणताही कडक नियम नाहीये जो आधी बहुमत सिद्ध करण्याची सक्ती करतो. आणि म्हणूनच अशा चर्चांना उधाण आलंय की दिल्लीतून हा सगळा वेळकाढूपणा मुद्दाम करून आणला जातोय, विजय यांना सत्तेत येण्यापासून रोखण्यासाठी आणि डीएमके व एआयएडीएमके यांच्या युतीला प्रोत्साहन देण्यासाठी हा सर्व खटाटोप असल्याचा अंदाज व्यक्त केला जातोय. आता वळूया दुसऱ्या भागाकडे. सत्तेचे हे क्लिष्ट गणित नेमकं आहे तरी कसं? तामिळनाडू विधानसभेत एकूण 234 जागा आहेत. त्यामुळे साहजिकच बहुमताचा जादुई आकडा आहे 118. कोणत्याही पक्षाला किंवा आघाडीला सत्ता स्थापन करण्यासाठी या 118च्या आकड्यापर्यंत पोहोचणे अत्यंत आवश्यक आहे. आणि सध्या तरी हा आकडा कोणत्याही एका पक्षाकडे नाहीये. आता हे गणिताचं कोष्टक पहा. जर डीएमके आणि एआयडीएमके सारखे दोन अत्यंत कट्टर विरोधक एकत्र आले आणि त्यांनी व्हीसीके, पीएमके, डीएमडीके शिवाय भाजपचा 1 आणि डाव्यांचे 4 आमदार अशी लहान पक्षांची मोठ बांधली तर ही महाआघाडी 120च्या संख्येपर्यंत पोहोचते. म्हणजे बहुमताच्या 118 या आकड्याच्या पुढे. म्हणजे बघा, कागदावर हे गणित तांत्रिकदृष्ट्या अगदी अचूक बसतंय, पण वास्तवात या सर्व परस्पर विरोधी आणि भिन्न विचारधारेच्या पक्षांना एकाच मंचावर आणणं हे राजकीयदृष्ट्या एखाद्या महाकाय पर्वतावर चढण्याइतकेच कठीण काम आहे. चला आता तिसऱ्या आणि सर्वात महत्त्वाच्या भागाकडे जाऊया. भाजपाला डीएमकेची गरज काय आहे? एवढे कट्टर विरोधक असूनही यामागे असे कोणते लपलेले राष्ट्रीय हेतू असू शकतात? अहवालानुसार सध्या केंद्रातील सत्ताधारी पक्षासमोर 3 मोठे वैधानिक अडथळे आहेत. त्यांना लोकसभेच्या जागा 543 वरून 850 पर्यंत वाढवायच्या आहेत आणि 2029 पूर्वी महिला आरक्षण विधेयक संमत करायचे आहे. यासाठी त्यांना 2/3 बहुमताची गरज आहे, जे नुकतेच 54 मतांनी कमी पडल्याचा मोठा धक्का त्यांना संसदेत बसला आहे. आणि म्हणूनच इथे हा 28 आकडा एक मोठा गेम चेंजर ठरतो. हा आकडा आहे लोकसभेतील डीएमके आणि त्यांच्या मित्रपक्षांच्या खासदारांचा. संसदेत अडकलेली ती अत्यंत महत्त्वाची राष्ट्रीय विधेयके मंजूर करण्यासाठी हे 28 खासदार एक निर्णायक आधार बनू शकतात. आता गंमत बघा, एम.के. स्टॅलिन हे केंद्राच्या धोरणांचे, विशेषतः त्रिभाषा सूत्राचे अत्यंत कडक विरोधक आहेत. डिलिमिटेशनमुळे दाक्षिणात्य राज्यांवर मोठा अन्याय होईल असं सांगून त्यांनी यापूर्वी ते विधेयक चक्क जाळलं होतं. मग आता सिद्धांत असा मांडला जातोय की जर राज्यस्तरावर सत्तेची ऑफर दिली तर राष्ट्रीय पातळीवरील या विधेयकांना डीएमकेचा पाठिंबा मिळू शकेल किंवा किमान ते तटस्थ राहतील. आणि ते तटस्थ राहिले ना तरीही त्याचा थेट फायदा आपोआपच 2029च्या राष्ट्रीय अजेंड्याला होणार आहे. हे झालं संसदेतलं गणित. आता आपला चौथा मुद्दा बघूया, काँग्रेसला रोखण्याची रणनीती. संसदेतील आकड्यांच्या पलीकडे इथे एक अत्यंत महत्त्वाची भौगोलिक रणनीती देखील काम करत आहे. तामिळनाडूत काँग्रेसची केवळ 5 आमदार असले तरी त्यांनी आगामी निवडणुकांसाठी टीव्हीकेला पाठिंब्याचं पत्र दिलंय. लहान पक्षांना एकत्र करून काँग्रेस स्वतः किंगमेकर होण्याच्या प्रयत्नात आहे आणि दुसरीकडे टीव्हीकेला सुद्धा युती बांधण्यासाठी काँग्रेसच्या मदतीची गरज भासत आहे. हे सर्व राष्ट्रीय सत्ताधारी पक्षाच्या प्रादेशिक योजनांसाठी मोठा अडथळा ठरू शकतं. ही तुलना पहा, म्हणजे काँग्रेसला तामिळनाडूच्या सत्तेबाहेर ठेवणे का महत्त्वाचे आहे हे अधिक स्पष्ट होईल. भाजप दक्षिणेकडील राज्यांमध्ये आपला जम बसवण्यासाठी धडपडत आहे, तर दुसरीकडे काँग्रेसने कर्नाटक आणि तेलंगणामध्ये आधीच सत्ता मिळवली आहे आणि अलीकडेच केरळमध्ये डाव्यांना हरवून पुनरागमनही केलंय.
जर काँग्रेसने तामिळनाडूत प्रवेश मिळवला तर आंध्र प्रदेश वगळता संपूर्ण दक्षिण भारतावर त्यांचं निर्विवाद वर्चस्व निर्माण होईल. आता येऊया आपल्या 5व्या आणि शेवटच्या भागाकडे, के स्टॅलिन यांची सावध भूमिका. आत्तापर्यंत आपण जे सिद्धांत पाहिले ते वास्तवात कितपत शक्य आहेत? या सर्व चर्चा आणि वावड्या बाजूला ठेवल्या तर एक गोष्ट प्रकर्षाने समोर येते. स्टॅलिन यांनी जनतेच्या कौलाचा सन्मान करत विरोधी पक्षातच बसण्याचा ठाम निर्णय घेतला आहे. तामिळनाडूच्या राजकारणाचा इतिहास पाहता तिथे दर 5 वर्षांनी प्रस्थापित सरकार विरोधात मतदान होण्याचा कल असतो. त्यामुळे एक सक्षम विरोधी पक्ष म्हणून काम केल्यास पुढच्या वेळी सत्ता आपोआप मिळेल असा डीएमकेचा विश्वास आहे. आत्ता तडजोड करून सत्तेत जाणं पक्षाच्या भविष्यासाठी हानिकारक ठरू शकतं. या अहवालात अत्यंत अचूक म्हटलाय, स्टॅलिन हे एक अत्यंत अनुभवी राजकारणी आहेत. केवळ एका टर्मच्या सत्तेसाठी भाजपशी तडजोड केल्यास त्याचे गंभीर परिणाम डीएमकेला पुढील अनेक वर्षे भोगावे लागतील हे त्यांना पक्क ठाऊक आहे. त्यामुळे ते स्वतःहून अशा राजकीय आत्महत्येच्या जाळ्यात अडकण्याची शक्यता फारच कमी आहे. थोडक्यात सांगायचं तर पडद्यामागच्या हालचाली आणि राष्ट्रीय रणनीती ऐकायला एखाद्या चित्रपटासारख्या कितीही रंजक वाटत असल्या तरी प्रत्यक्ष राज्य पातळीवरील राजकारणात व्यावहारिक सत्य वेगळे असते. कट्टर विरोधकांमधील अशी अनैसर्गिक युती सध्याच्या परिस्थितीत तरी जवळपास अशक्यच असल्याचं वास्तव समोर येतं. तर मग या विश्लेषणाच्या शेवटी एक मोठा प्रश्न उरतोच. थलपती विजय अखेर मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील की तामिळनाडूच्या या राजकीय थरारपटात अजून एखादा अनपेक्षित आणि मोठा ट्विस्ट पाहायला मिळेल? राजकारणाच्या या पटावरील पुढची खेळी काय असेल हे पाहणं निश्चितच औत्सुक्याचं ठरणार आहे. हे सविस्तर विश्लेषण पाहिल्याबद्दल धन्यवाद.